कवा येतात साहेबांची गाडी. ए करण्या, अरे तो साहेबांसाठी हार रे, तू का गाडीत घातला आई? लय भारी वास येतोय अरे सरपंच. काय बारी वास येतोय, मूर्ख आहे घर तू. ते साहेब काय म्हणतील? ओ सरपंच, जिल्हाध्यक्ष आलेत का? अरे येत्या साहेब आता, पण भांड्या तू इथं काय करतोय? इथं काय करतो म्हणजे? काय मला जिल्हाध्यक्षाला भेटायचंय? अरे तुला खायला भेटायचे जिल्हाध्यक्षाला? काय तू ओळख पाळे का तवा? अहो, ओळख पाळख आता तुमची तरी ओळख पाळख होती का? मला सांगा ना. येऊ का तुम्ही जेव्हा कार्यकर्ते होते ना, तेव्हा तुम्ही सतरंजा उचलायचो, पत्रावळ्या उचलायचा. हा मग कसं आहे, जिल्हाध्यक्षाची तुमच्यावर नजर गेली, पडली का नाही नजर, आणि मग तुम्ही कुठं सरपंच झालात. तशी आमच्यावर बी हुकून चुकून नजर पडली, कमीत कमी नाही सरपंच झाला आम्ही, कमी सदस्य तरी होताल ना. अरे भांड्या, ते मी जे करीत होतो ते पहिलं करीत होतो, आता कायला चार लोकांना सांगतो इथं? नाही नाही, पण हा? ते मग पुढे जाऊन आमच्यावर बी नजर. तू एक काम कर, हा. तू जा घरी जा, पळ. हा, मला बी स्वागत करायचंय. भांड्या स्वागत बिगत काय नाही. हम्म. भांड्या ब्लेझर बुट माझीच घातली ना? घालू दे ना सरपंच, त्याला काय होतंय? चुरून आणली ना चोरून नाही, मग? गप, सरपंच बाई नाही विचारून आणले तर. खरंच का? मग भांड्या तू जा बरं, तू जा. तुम्ही- तू जा, ते साहेब उगा माय काय इज्जत आहे का नाही रे काय? ए बघा, तुम्ही लय हे करू नका. मी सांगायला लागलोय, नसतं मी तुमची तक्रार आहे ना अध्यक्षाकडे करीत असतो. हा, उगाच नाही. बरं एक काम कर, हा, तू थांब. मग पण आहे ना काय बोलू नको, नाही अजिबात अजिबात काय बोलू नको. मग? हा उगा साहेबांना ना कळलं ना हे काय बियाड बुजगावून आले न उभं राहिले, काय मग? पण करते. साहेब थांबणार सुद्धा नाही इथं गावामध्ये, माहिती का? मग? आणि एक काम कर, साहेबांसोबत अजिबात बोलायचं, हाताची घडी घाल, हा. तोंडावर बोट. बोलायचं काय नाही अजिबात. काय थांब थांबा. आमच्या हो, गावामध्ये सरपंच. तुमचं स्वागत आहे. सरपंच हे घे, इकडे, मी इकडे. गुच्छ घे. असू द्या लक्ष. अध्यक्ष नजर असू द्या, लक्ष मला आशीर्वाद द्या. हे लक्ष आहे सर्वांकडे, लक्ष सरपंचाचा हार नाही, तो माझा हार आहे सरपंचाचा. अहो, असू द्या, असू द्या. तुमचं नमस्कार, हार्दिक नमस्कार. शुभेच्छा तुम्हाला आमच्या गावात आल्याबद्दल. हो, अहो सर्वांच्यावर लक्ष द्यावं लागतं, सर्वांच्या शुभेच्छाचा स्वीकार करावा लागतो मला. माझ्यावर. सगळ्यांच्यावर लक्ष. हो, हाय खास हाय. करून माझ्यावर लक्ष हो ठेवा. हो हो हाय. चल, उतराव खाली, उतर खाली. साहेब हे ना आपले छोटे छोटे कार्यकर्ते हे थांबे. हो, सरपंच तुम्ही थांबा. काय काय थांबा? तुमच्या मध्ये मध्ये अरे स्वागत करू द्या जरा. जिल्हाध्यक्ष साहेब आहे ते आमच्या पक्षाचे. येडाय कर तू. बरं असू द्या. अध्यक्ष, मी नंबर 1 माणूस आहे बघा. मी काय माहिती का, तुमचा लय कट्टर कार्यकर्ता आहे मी. नाही, बघा, नाही, इळा- माहिती, साहेबांना माहिती. माहिती इळानी मुळात तुमचंच तोंडात नाव असते माझ्या. आणि तुम्हाला सांगतो, मी सतरंजन बोट उचलायला नंबर 1 माणूस आहे. अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष, ऐका. साहेब, हे खोटं मी ना बोलतोय. तुमचा यंदाचा स्टार प्रचारक आहे. खास करून माझ्याकडे लक्ष देतो. आहे, सगळ्यांना- माझ्यावर लक्ष असू द्या, माझ्यावर नजर पडू द्या. सर्वांच्यावरती लक्ष असतं. हाय उठ. अहो पक्षाचा अध्यक्ष या नात्याने सर्वांच्यावर लक्ष द्यायला लागते मला. असं नाही चालत, सर्वांच्यावर लक्ष द्यायला बरं साहेब, लागतं. तुमचा प्रवास कसा झाला? छान झाला ना? बरं ऐका, बरं मी काय साहेब. म्हणतो, ए घाबरे तू. बाई साहेबांनी गुलाबाचं जेवण आणि मासवडीचं जेवण बनवले, मस्त पैकी घरी जाऊन आपण जेवण करू. चला. हा, चालेल. हा? ए, काय? सरपंच, काय तुमच्या घरीच काय ही का? ए, अध्यक्ष, तुम्ही चला माझ्या घरी चला जेवायला. तुला घर आहे का? हा? बरं. तुम्हाला काय करा, तुम्ही हॉटेलवर जेवाय घाली. अरे पैसे तरी आहे का तुझ्याकडे? आम्ही भांडी घासेल तिथं. अरे काय साहेब, यांचं काही नाही काय. हो, सरपंच थांबा तुम्ही. काय थांबा? अध्यक्ष माझ्या घरी जाणार जेवण ए, करायला. अरे बाय, आमच्या घरी स्वयंपाक तयार आहे. गप तू. ड्रायव्हर साहेब, गाडी अशी पाठी मागे घ्या. साहेब चला चला. ए करण पुढे, तुम्ही मागे थांबा रे. मागे थांबा. पाय पुढे द्या मला. झाले. पाय पुढे द्या. माय पाय पड. चल. यांच्या आईला यांनी मला जिल्हा अध्यक्ष साहेबांना भेटू दिलं नाही ना, यांच्याकडे बघतोच एकाकडे. हा, सुट्टीच देत नाही. करण्या, पाचक्यानी पुढे जा आणि बाई साहेबांना म्हणा ताट कर. हा असू द्या, असू द्या, लक्ष असू द्या साहेब. असू द्या, असू द्या. जसं सरपंचावर असू- नजर पडली ना, हो 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 माझ्यावर बी नजर पडू हो, द्या. असू द्या, असू द्या, असू ए, द्या. भांड्या- आहे ना सरपंच, आहे ना बोलायला माझ्याशी. हा काय बोलतो काय? मी, बोलतो सरपंचांकडनं माहिती घेतो, कोण कार्यकर्ता आहे काय माहिती घेतो. हा. चला साहेब. ए उठे. आले का साहेब? हा हा. चला. साहेब, लक्ष असू द्या. हा 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 हे लक्ष आहे. आहे. बरं साहेब, जेवण कसं झालं? अगदी हास्य हातक, अगदी एक नंबर जेवण झाले. तुम- सरपंच साहेब, हा. फक्त गावचा विकास जो काही निधी येतोय ना, तो विकासासाठी वापरा. गावाचा अगदी नंदनवन होईल मला. बरं हो साहेब. हा. अरे उशीर झालाय साहेबांना. चल. हा? कार्यकर्ते लय काफर आहे तुमचे. हो मग आपल्या तालमी तयार झाले साहेब. कार्यकर्ते. साहेब, लक्ष असू द्या फक्त. हा, हा, नजर पडू द्या माझ्यावर. आहे ना, बरं का? आहे ना, नजर पडू द्या. चला साहेब. चला. बरं का? कार्यकर्ते तर साहेब, सगळे साहेब. हा, अगदी. बरं. साहेब थांबा. एक मिनिट. अहो पाया कुठे पाडताय? अहो,
पाया कुठे पडताय भांड्या ते ब्लेझर मळतय ना. साहेब माहिती का इळाने मला तुमचंच नाव तोंडात असते माझ्या इतका मी तुमचा कट्टर कार्य करताय. अरे भांड्या बाद झालं ना आता. बरं साहेब, ठीक आहे. बरं काय नाही हा? ये. हाय हाय लक्ष आहे लक्ष आहे लक्ष साहेब पाया पडतो एकदा. हाय लक्ष आहे लक्ष आहे लक्ष. ओ ड्रायव्हर साहेब तुमचा बी सच्चा कार्य करताय मी. बरं का हा. सरपंच हात घालू का? अरे जाऊ दे ना ते पुढच्या वेळेस. साहेब हो 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हाय लक्ष आहे. अरे भांड्या ते ब्लेझर ते कपडे मळाले ना माझे आता ते लॉन्ड्रीला धुवायला टाकावं लागेल ना. किती मूर्ख आहे रे तुम्ही. काय सरपंच तुम्ही काय सरपंच काय माणसाने घंटा दीड घंटा घालता ब्लेझर आणि ते तर काय लगे तुमचं काय झिजलं काय ब्लेझर. ते दोन आण आणि बाडबाड करू नको. ए चल याच्या कुठे नादी लागतो. आली गाडी आली गाडी. ठीक आहे थांबा 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 ड्रायव्हर हो तुम्ही का झोपले गाडी खाली हा? गाडी खाली जीव म्हणजे द्यायचा तर माझीच गाडी दिसली का तुम्हाला जीव द्यायला. उठा 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 जीवन देणार आता. का हो साहेब? अध्यक्ष साहेब मला सांगा कार्यक्रमाच्या पूर्वी तुमचं आगमन झालं हा त्यावेळेस सरपंचांनी तुम्हाला भेटू दिलं नाही. का नाही अहो कार्यकर्ते जास्त असतात त्याच्यामुळे नाही लक्षात येत लवकर. आपण स्वागत तरी करू द्यायचं होतं ना. हा स्वागत करायचं होतं बरोबर आहे. पण कार्यकर्ते जास्त होते ना त्याच्यामुळे मग ते प्रॉब्लेम झाला. काय होतंय काय बरं नेमकं ठीक आहे जाऊ द्या. आता ते स्वागताचं जाऊ द्या. पण आमच्या गावामध्ये काय आमच्या समस्या अडचणी आहेत त्या अडचणी पण आम्हाला आहे ना तुमच्या पुढे मांडू नाही दिल्या सरपंच साहेबांनी. अहो तुमच्या गावचा सरपंच तसा चांगला माणूस आहे मांडून द्यायला पाहिजे होते ना. काय चांगलं ते आम्हाला काय माहित नाही. आमच्या अडचणीचं तुम्ही निराकरण करा. हा त्या अडचणी सॉल्व्ह करा. सरपंचाला आहे ना आत्ताच्या आत्ता इथं बोलून घ्या. ठीक आहे लावतो फोन लावतो लावा. मी, थांबा. हॅलो सरपंच अध्यक्ष काय प्रॉब्लेम झालाय. अहो मी सरपंचाला बोलावले तुम्हाला नाही बोलावलं. अहो सरपंचाला काय आता पडू दे आमच्यावर बी नजर. सरपंचाचं काय हा अहो बंडू शेठ अहो तुम्ही चांगले कार्यकर्ते आहेत. बघितलं ना बघितलं तुमच्यावर ना. नजर आहे ना माझी. असं काय नाही सरपंच आहे तुम्ही आहेत सगळ्यांच्यावर नजर असते. पक्षाचा अध्यक्ष आहे मी. मला सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर लक्ष द्यायला लागतं. नाही ती लक्षात राहू द्या फक्त सतरंजन बुट हा 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 नंबर 1 उचल. नाही नाही हा, टेन्शन आहे, नाही आहे, आहे. बरं का मंडपाचा धंदा आहे आपला. अहो मी सरपंचांना बोलवलं होतं यांचा काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह बरं, करायचा आहे. नजर राहू द्या. हा आहे ना नजर आहे नजर राहू द्या. नजर आहे. काय झालं सर. अहो काय तुमच्या गावात चाललंय नेमकं आता एवढा आदर सत्कार झाला हा माघारी निघताना हा माणूस गाडी खाली जीव द्यायला येतोय. गोळू शेठ हा? काय असं केलं तुम्ही. काय म्हणजे तुम्ही हे आम्हाला लय भेटू भारी दिलं माणूस आहे बरं का साहेब. गोळू शेठ आपला आहे ना लय भारी कार्य करताय आपला. मस्त कार्य करताय. गोळू शेठ काय झालं काय. आता त्यांच्याकडून तक्रार आहे की आमच्या तक्रारींचं निवारण केलं जात नाही गावात. काय नेमकं तुम्ही लक्ष काय देताय. नाही नाही साहेब हा? गोळू शेठ तुम्ही काही काळजी करू नका. तुमची जी काही तक्रार असेल ना हा. सगळं A to Z मी सोडवतो. साहेब तुम्ही काळजी टेन्शन घेऊ नका मी आहे ना. आणि बंडू शेठ तुमचं काय. माझं नाही माझं फक्त नाही, नाही, आहे ना बंडू शेट आपला एक नंबर कार्यकर्ता आहे. हा साहेब. आणि पोळू शेट बी आता कार्यकर्तेच आहेत ना आपले. हा? गोळू शेठ सांगा ना साहेबांना मी सगळं काम करतो का हा. नाही. बंडू शेठ सांगा साहेबांना सांगा. नाही नाही नजर फक्त सरपंच कसं आहे? नाही नाही, आहे नजर आहे सरपंच नजर माणूस आहे. कसा आहे. आहे बरं आहे. हा, हा, बरं आहे. गोळू शेठ साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आपले आहे ना जावा व्यवस्थित. ओके ओके हा? ओके हा, हा. ठीक ठीक आहे आता. हा, सरपंच साहेब सत्कार घ्या. हा. हा, एवढा सत्कार. हा. चला बंडू शेठ हा. तुम्ही तर एक नंबर कार्यकर्ते आहेतच. गोळू शेट बी कार्यकर्ते आहेत आपण. हो ये, हो हो ठीक आहे. साहेब हाय लक्ष आहे लक्ष राहू द्या. साहेब नमस्ते चला टाटा. टाटा टाटा काय रे गोवाळ्या तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही रे मूर्खा. हा? काय? काय साहेबांच्या गाडी पुढे मरायला लागला होता का पार होय रे. हा ए बांडिया ब्लेझर माझा गॉगल माझा टोपी माझी बूट माझी आणि माझीच ठासतो होय रे साहेबा पुढे. नाही हा? साहेबाची नजर पडली आता माझी. हा मूर्खांनो परत जर का कोण तुम्ही जर असं काय मूर्ख पाहता गावाच्या बाहेर ठेवल कळलं का. बावळाटाचा 10,000 तुमचे. जाऊ दे वाळे
हे सरपंचाचं काय मनावर घेऊ नका आता. हे काय नाही वगैरे ते पागल झाले ते. होय. हे बघ सांगतो साहेबाची माझ्यावर नजर पडली हा. पडली का नाही. हा. आता पुढचं तर मीच आहे. एकदा मी सरपंच झालो ना मग काय आहे माहिती का अध्यक्षाच्या घरी तुला जेवायला घेऊन जाईल. होय. बरं का मस्त जेवण करू उगा. बरं का चालतंय, चल. हा, चल. वा, सरपंच काय पांड्या? चाललंय? ए काय काम आहे तू काहीच नाही. अरे काहीच नाही मग आला काय सकाळ सकाळ ए, घरी सरपंच हे बघा तुम्हाला सांगतोय तुमच्या बायकोचं नका माझ्यावर काढायचं नाही. ए तिचं मला काय झालेलं नाही आणि आमचं काय होत पण नाही कळलं का तू काय काम आहे तू बोल माझं काहीच नाही हो काम. मग जा घरी पळ आला. तेच म्हणलं कुठून निघाले तुम्ही? दूध गाडाय चाललोय दूध घालाय. सरपंच काय पंक्चर गाडी घेऊन कुठे? पंचर हा बघा की मागचं टायर तो का. आईला आता याला आताच पंचर व्हायचं होतं का अरे मला दूध घालायला जायचे पांड्या गाडी जर निघून गेली ना तर सगळं दूध अंगावर पडत माहिती का. काय म्हणता? आता काय करावं बा मी घालू का सरपंच? तू घालतो का हा अरे वा वा बंडू बरं झालं तू सकाळ सकाळ आला लय भारी काम केलं तरी मी म्हणलं तू चांगला आहे नक्की दूध घालणार आहे ना. मग धर 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 एवढं दूध घाल घ्या इकडे. आणि ऐक हा. इथं आहे ना मा नाव सांग 149 नंबर आणि स्लिप आणून दे मला. आज देतो सरपंच मी कशाला हा? टेन्शन. बघा मी आलो फायदा झाला का नाही. नाही नाही 1 नंबर आणि मग? तोपर्यंत मी काय करतो गाडीचं आहे ना टायर पंचर काढून घेतो. बर 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 सरपंच हा. बायकोचं तुमचं खरंच भांडण नाही झालं? अरे तिचं माझं काहीच होत नाही कधीच आमची भांडणं होत नाही आमचं एकदम मस्त असते टकाटक मध्ये. टकाटक आहे का? हा? अच्छा नाही मला वाटलं कसं काय ताना करायला भांडण नाही, नाही, बिंडण काय झाली नाही, काय काय नाही, नाही ना. काय बरं जा. ठीक आहे तुम्ही काळजी करू नका. आलो सरपंच मी आणून देतो तुम्हाला. स्लिप घेऊन ये स्लिप हो. आणि कॅन पण घेऊन ये धुवून. बुट्टी फुल काय ए बघ तू तर मला 1 लिटर दूध आणायला लावलं होतंस. मी अख्खा दुधाचा कॅन आणलाय तुझ्यासाठी. तुला कधी सांगितलं होतं दूध घेऊन यायला? तू कधी आलाय? अगं पण आणलं का नाही मी? अगं मी शब्द पाळला का नाही? नाही तर हे गोळ्या हे बघ सकाळपासून झालं इथंच बसलोय जागेवरचा हल्ला सुद्धा नाही. हा आणि मोठे मोठे गप्पा करीत होतो मी येऊ करीन आणि मी तेऊ करीन. काय करशील? हा बघ दुधाचा कॅन आणलाय कॅन. अरे हो शांत हा. धर. शांतीला धर जरा, शांतीला. मग शांत हो आधी. एक काम कर त्या तिकडे बघ जरा त्या तिकडे तिकडे दिसलं का? काय तिकडे? दिसलं का ते म्हैस? हा मग काय त्या म्हशीचं काय? अरे तू तर फक्त कॅन आणलाय दुधाचा पण मी आहे ना अख्खी म्हैस आणली. ते पण फ्लेक्झिबल म्हैस आहे ती. कधी बी दूध लागल ना जेव्हा पाहिजे तेव्हा जायचं धारा काढायचं आणि दूध घ्यायचं समजलं का? म्हैस आणली तू? आणि मग होय बुट्टी. म्हैस घेऊन आलाय गोळ्या आणि तुला कधी सांगितलं होतं? कधी उगवलायस तू? लागलाय मला फुशार आणायला. आलं पण होय खरंच तिने आणली का ग? खरंच आणलीये. ए पांड्या हा, तुला दूध घालायला सांगितलं होतं त्या गाडीवाला निघून जाईल ना. हा त्याने मला फोन केला सरपंच दूध घाला येणार आहे का नाही तुम्ही. इकडे घ्या कॅन घेऊन आला बोंबलत बसलाय तरी ना तुला मी देत नव्हतं माहितीये का. अरे तुझ्या भरोसा ठेव का नाही ठेवा. हा? सरपंच जाऊ दे मीच जातो. बायको सोबत काय भांडण करून आले काय तुम्ही? ए यार तुला काय 1000 वेळा सांगू डोका फोडून सांगू का. का बायकोचं रग माझ्यावर कशाला काढताय? अरे बायकोची माझी नाही भांडण होत कधीच. मग काय शिवाय मी दिल्या का बायको? गप तू गाडी जाईल निघून. ब्युटी पार्लर बघितलं का? चोरटा बांड्या सरपंचाची किटली चोरून आणली दुधाची बघितलं का? बंड्या तू चोरून दुधाची किटली घेऊन आला? चोरून म्हणजे ना उद्याच्याला तुला बी लोक हात देणार मला बी शिवाय खातात. तू पहिला निघितली. चुरून आणली मग सरपंचाने दिली होती माझी. होय. म्हणून तुला एवढं झापून गेलं नाही का सरपंच? तू काय नाही तू पहिला निघितलं. आता ब्युटी पार्लर ऐक की. काय? हा. ए जा नाही तू नाही पण. नाही नाही, मला काय ऐकायचं नाही. जा अरे जा ना काय बघते ब्युटी पार्लर तुला सांगतो याच्या नको ना आधी लागेल येडे हे गाई बनू. काय रे तुझं दूध आहे का तुझ्याकडे? नाही मग काय बोलू नको मला मी लय टेन्शन मध्ये आहे. अरे ऐकणार महत्वाचं काम आहे. काय महत्वाचं? गोळ्याला बघितलं का तू? गोळ्याला हा. काय आहे त्याच्याकडे तुझं? अरे ते सकाळी पोहायला चाललं होतं हा. तो म्हणला तुझ्या म्हशीला पण पोहायला घेऊन जातो. मी म्हणलं जा घेऊन मग. हा. ते 2 तास झाले 3 तास झाले तळ्यावर पोहायला घेऊन गेले अजून याय नसते. मग मी काय केलं तळ्यावर बघायला गेलो. हा. गोळ्या नाही आणि म्हैस नाही. आता कुठे गेले काय माहिती म्हशीला घेऊन राहू माया. सकाळ धरून खायला नाही तिला. व्हायला ए पण तुषार तू काय टेन्शन घेऊ नको. मी आहे ना
तुला गोळ्याला बी सापडून देतो आणि तुझ्या म्हशीला बी सापडून देतो. फक्त माझ्यासोबत चल तू. तुला माहिती म्हैस कुठे आहे? तुला काय करायचं माझ्यासोबत चल ना तू. चल चल तिकडे पटकन. नाही इकडे. इकडे आहे का? हा. हे ब्युटी पार्लर चहा ठेव ना आता मस्त पैकी. चहा ठेवते पण पहिलं दूध काढून आण, जा. बचना आहे हसीनो लो मैं आ गया. तुषार ते बघ तुझं ते धनुष्य दिसतंय का? काळं धनुष्य. आणि हे बघ तुझी शिकार. बाण सोड तुषार, बाण सोड. ए, ए, गोळ्या. बंड्या, तू का आलाय परत? थांबा हो तुम्ही जरा. गोळ्या म्हैस कुठे आहे माझी? तुझी म्हैस हा? मी गाव घेतली. अरे सकाळी म्हणला पोहायला जाताना पोहून आणि इथून कुठे आहे आता म्हैस? तास 2 तास झाले बघतोय म्हैस नाही. होय, होय, म्हणजे तुझी म्हैस होती होय. मग तुला बघाय तळ्यावर गेलतो मी, तू नाही आणि म्हैस नाही. कुठे आहे सांग? ती तिकडे बांधून ठेवली. तिथं बांधायची जागा आहे का? माझं घर कुठे आहे? अरे मग तिला भूक लागली होती ना, मग तिथं चारा टाकला आणि तिथं बांधून ठेवली तिला. कुठं चारा दिसतंय का तिच्या पुढे? दिसतंय का चारा तिच्या पुढे? काय तिथं तिच्या पुढे खायला सांग बरं? खाऊन घेतला त्यांनी. हो का? काय खाऊन घेतला गोळ्याला? उपाशीचा मारी तू जानवर तू. हा तुला अक्कल बिक्कल काय नावाचीच आहे का नाही? गोळ्या म्हणजे तू म्हैस चोरून आणली? मी नाही आणली चोरून. मग ती काय म्हणतात? ते चारा नेणार आहे ना तिला. चाराय नाही आणणार आहे, मग पोहायला घेऊन गेला आणि तिकडेच ते लांपास केली तू म्हैस. मग जा ना आणि चारून. दुसऱ्यांच्या दारात आणून बांध. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुझ्या नादी लागूनच काय फायदा नाही माझा. मी मग आपली म्हैस घेऊन जातो. जाऊन दे. हा जा. गोळ्या, म्हैस कुणाची आहे? म्हैस माझी आहे ती. काय खोट बोलतोय? ती दुसऱ्याची म्हैस होती चोरट्या. खोटं बोलतो का? होय रे. बंड्या, तू 2 मिनिटं शांत बस. गोळ्या, ती म्हैस तू मला देऊन गेलता ना? हा मग तुझीच आहे ना ती. मग ती कसं काय घेऊन गेला? चाराला घेऊन गेला ना. अरे किती खोटं बोलताय. अरे मी तुम्हाला 1 लिटर दूध आणायला सांगितलं तर काय म्हणलं? तुझ्या अख्ख्या आयुष्याची सोय लावतो आणि तुम्ही असली कामं करता काय? हा, तू पण चोरटा, तू पण चोरटा. मी ना तुमच्या नादी लागले नाही, माझा मूर्खपणा आहे. कधी सांगितलं होतं दूध आणायला तुम्हाला? मी पैसे देत होते ना, दुकानातून घेऊन यायची एखादी पिशवी. पण नाही दिला असतं सकाळी 1 लिटर दूध आणून तर सकाळी चहा करून पेले असते ना मी. दुपारपर्यंत थांबवलंय मला. राहू दे रे बाबा, मी ना कोरा चहा पिते, माझं मी बघते. पहिलं चालतो आता मी दोघं पण येत ना. अगं पण आम्ही दीदीचं दूध आणणार होतो तुला. चोरट्या तुझ्यामुळे झालंय हे सगळं. बांड्या तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे झालंय. बरं जाऊ दे ना बांड्या, झाले तर आपल्या दोघांमुळे ना. चला आता. जाऊ दे. अरे यार करण्या, काय आईला लयच गारवा पडलाय राव. लय आ लागते. हो ना. ए बांड्या बांड्या काय करतो? अरे किती थंडी पडली रे लय. अरे आपण काय बोल दादा? करणे हा. तू काय करतो इथं? काय बसलोय आता उन्हाची वाट बघत. लय आ लागले. बरं एक काम कर. हा. तू जा जरा. कुठे? मला बांड्यासोबत महत्वाच्या विषयावर डिस्कशन करायचं. का गोळ दादा? मला कुठं लाविता? अरे तुझं काय काम असेल ते बघ ना, जा ना. मला काही काम नाही आज, मोकळायचे. बरं ठीक आहे जा, चल मला डिस्कशन करायचंय त्याच्यासोबत. सांगा ना तुमचं पर्सनल. मला काय सांगितलं? काय येऊन का? अरे असं पर्सनल सांगत असतेत का कोणाला? का बरे? नसते सांगत. तुझा नाही जाणार मी. तुम्ही सांगा मला पण. ए, करण्या जा म्हणते ना ते. ऐकायचं ना, मातून सांगायचं ना मला त्याला काहीतरी. जा मग तू. मी सांगितलं मला कुणा सांगन? ए बरं याला सांग पहिलं. तुला मी नंतर सांगतो, तू आधी जा. पळ. पण सांगा की आता. करण्या जाणार आहे का नाही तू? आता तुम्ही सांगा मग जातो लगेच. तू जा. अहो गोळ दादा सांगा की. अरे. अहो सांगा. अरे जा. बरं. बांड्या ए, काय काय म्हणतोच काय? अरे हं. आपल्या गावात मांडूळ बिंडूळ आहे का रे? मांडू आहे. हा. आईला मांडू. ए पण गोळ्या, तुला काय करायचं मांडुळाचं? अरे बांड्या आताच माझ्या आहे ना खुफिया एजंट कडून मला एक आहे ना महत्वाची इन्फॉर्मेशन हातात आली. काय? एका मांडुळाची किंमत आहे ना जवळ लाखभर रुपयाच्या पुढे. अच्छा, म्हणजे असा प्लॅन आहे काय सरपंचाचा? कर काय झालं? अरे त्या दिवशी वावरात सापडलेलं मांडूळ सरपंचाने हिरीत टाकले. होय. हो, आणि त्याला चांगलं खाऊ पिऊ घालून असं जाडजूड करायचा विचार चालू वाटतं सरपंचाचा. आणि ती मांडूळ आहे ना सरपंच विकणार आहे लाखो रुपयामध्ये. आणि एकटाच श्रीमंत व्हायचा प्लॅन आहे सरपंचाचा. बांड्या हा? बघ सरपंचाचा डाव कळू देते का आपल्याला? वाय लावराव, तुझ्यामुळे कळलं मला हे. तरी म्हणलं सरपंचाने कसं काय हिरीत टाकलंय ती. बांड्या हं. पण आहे ना आपण विकू शकतो त्याला. अरे पण कुठे ऐकायचंय? अरे एक एजंट आहे माझ्या ओळखीचा, हं. त्याला आहे ना विकू शकतो आपण. तो घेतोय. घेते का? हा. आई लावराव, मग मग आपल्याला लय पैसे येते ना. अरे बांड्या हं. एकच मांडूळ विकायचं फक्त, वर्षभराची सगळी कमाई वसूल एका मांडुळात. आईला खरं म्हणतो तू. आईला गावात आहे ना आपण दोघं श्रीमंत, तू आणि मी. हो. मस्त गाडी बिडी घेऊ, फिरू मस्त.
जमतंय. चालेल ना हो चल मग. चल. ए बांड्या ओके याची रीत आहे. थांब एक मिनिट. तू काय कर माहिती का, इथं लक्ष ठेव. मी काय करतो माहिती का, खाली जाऊन आहे ना त्याला पोते टाकून आणतो. बर बर ठीक आहे चालेल. जमतंय हा. का? फक्त कोण येतं का मला सांगा. चालेल बघ लक्ष ठेव बघ. सावकाश जा बर का. हो, हो, हो. ए भांड्या काय करतो विहिरीत? आ? अरे काय पवायला पवायला आलो होतो. पवायला आलोय. पवायला खोरं घेऊन ते बारी द्यायला आलतो ना इथं. हा. आणि हातात काय येतोय पोत आहे कुठं काय. आणि पवायला पोता घेऊन? अहो सरपंच ते पाहून झाल्यावर अंग पुसायला. अरे गोळ्या काय आकलीचा भाग तुला. टोळ्याने अंग पुसतात का पोत्याने अंग अहो, पुसतात? सरपंच त्यावेळेला नाही सापडली. बरं एक काम कर, मोटर चालू केली, करंट बिरंट बसन चालू निघा तुम्ही पळा. करंट बसून वय हा आयला पाहू द्या सरपंच थोडं. तुला सांगितलं ना करंट बसन, मोटर चालू केली पळ. पवायला खोरं घेऊन चाललाय. हा बारी द्या आणलं होतं सरपंच. कुणाचं बार द्यायला आलता? देतो आता कुणाचं तरी. हा जा दे पळ निघा. तुमचं आहे का सरपंच? नाही माझं मी देतो, करतो माझं मी काम. बरोबर. तुम्ही लय नीटनेटकी काम करताय. हा किती वेळ आहे तुमचं इथं काम? ह्या काय मोटर चालू केली की निघालो मी. लगेच जायला तो. लगेच चालू चल जा. बरं 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 ठीक आहे. चल पळ. सरपंच आलेला सांगायचं की रे. अरे माझं लक्ष नव्हतं. लक्ष दे ना मग व्यवस्थित. तू उठतो तो हिरीत. नाही नाही तू उतर मी आता लक्ष देतो. मग घरी आता व्यवस्थित सांग बघ. हा. आला की नाही काठी राहू दे हातात. जा. यायला आता बघ फक्त. हळू जा. दिसते का बघ कुठं दिसते कोण? अरे तुम्ही अजून गेलेच नाही का? आज सरपंच तुम्ही काय करता इथं? अरे झटका मारला लाईटीनी. होय हा चटका मारला होय. आपण तू येरीत काय उतरतोय? त्या झटक्यातच पावायला आलतो ना आम्ही. अरे करंट बसन तुम्हाला कळतं का नाही रे काय? जवाय ना पाणी चालू नसेल ना तेव्हा येत जा पहिला. चला निघा. नाही सरपंच मोटर चालू नसताना पावायला येतो. हा हा हं? चालेल. चला निघा. आणि परत येऊ नका इकडं. परत जर दिसले ना आईला आता आता सरपंच येऊ दे. त्याच्या डोक्यातच खोरं टाकतो कडे मी आता. काटेत टाकतो कंबरड्यात. काय रे काय रे? शांत पद्धतीने म्हणजे त्याला वाटत नाही का आपण श्रीमंत बिरंत व्हा म्हणून ना? त्याच्या मनातच नाही लय कुचका सरपंच आहे. मग नाही त्याला ना, वाटतच नाही आपण मोठे व्हावं म्हणून. आज काय बी होते हे मांडूळ पकडीतच असतो मी. 100% पकडायचं बांडे. सर तू काय करू इधर ये आता. खोर राहू दे हातात. आला सरपंच का पहिली काठी टाक त्याला आता पहिली. चालेल. आता जाऊ दे त्याच्या आईला थांबतो. आईला या लाईटीने एक वायताग आलाय मला. अरे अरे बांडे तो चाललंय काय? हा काय चाललंय तुमचं नेमकं? काय चाललं अरे म्हणजे? 3 वेळा हाकलून दिले तरी तुम्ही खाली येत उतरतोय. काय आहे सरपंच तुम्हाला काय अकल बिकल आहे का नाही? काय काय तुम्हाला पटाय का अकलीचा? काय माणूस किती महत्वाच्या कामासाठी आलाय इथं? काय काम करतय माणूस? म्हणजे तुम्हाला वाटत नाही माणसाने असं श्रीमंत व्हा, मोठं व्हा, पैसा कमाव, लाखो रुपये कमाव, वाटत नाही का तुम्हाला? आता ये रे तू उतरून श्रीमंत होणार आहे का तू? मग कशाने काय तुमच्या हिरीतलं मांडूळ पकडायचं ना आम्हाला बाजारात विकायचंय. मग अच्छा बांड्या हा. वकला का? म्हणजे तुम्हाला मांडूळ पकडायचे आणि विकायचे. बर सरपंच काय करताय? ते वन विभाग अधिकाऱ्याला फोन करतो ना. का हो? मांडूळ पकडणे त्याची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. ओ, वर्षासाठी सरपंच! आतमध्ये तुम्ही. मी नाही मग मी नाही याच्यात माझं काहीच नाही. हे सगळा बांड्याचा प्लॅन आहे. अरे काय पलटी बिलटी मारतो का काय तू? नाही सरपंच माझं काहीच नव्हतं. हे मला आलाय सकाळ सकाळ आणि मला म्हणलाय की मांडूळ आहे का आपल्या गावात कुठं? नाही नाही सरपंच माझं काही नाही. बांड्याचा प्लॅन आहे. बांड्याला घेऊन जाऊ द्या. मग सरपंच माझं काही नाही. एक गोळ्याचा कोणतं तरी एजंट मित्र आहे. ती आहे ना लाखो रुपयाला मांडूळ घेते. मग आम्ही काय करणार होतो माहिती का? तुमच्या हिरीतलं मांडूळ विकणार होतो. तुम्ही विकायच्या आधीच आणि मग श्रीमंत होणार होतो आम्ही बी. हो सरपंच माझा कोण मित्र नाही एजंट. माझा मित्र फक्त बांड्याच आहे. गोळ्या तुला कळतं का काही? अरे बांड्या
ते काय मांडवळ काय मी इकायसाठी नाही हा. पकडलेलं. अरे म्हणलं इकडे तिकडे लोक आहे ना पकडून त्याला घेऊन जातात मारत्यात ना, म्हणून मी ते रानातून पकडलं आणि विहिरीमध्ये त्याला सुरक्षित सोडलं आणि रोज त्याला मी खायला घालीत असतोय. आणि मांडूळ विकणे ना हा कायद्याने गुन्हा आहे. अयो गुन्हा आहे त्याच्यामुळे होय? हा आयला सरपंच मग आता आम्ही श्रीमंत कसं व्हायचं हो सरपंच? अरे काम करा, कष्ट करा. हा? होय रे लका काय डोक्यात आयडिया काढित हो तू? सरपंच माझं कोणता काय- एजंट आहे रे तुझा? तुझ्या एजंटा सहित तुला 1 वर्षासाठी आतमध्ये घालीन, कळलं का? कुठं जेल मध्ये. जेलमध्ये? मग का? का म्हणजे अरे मांडोळ पकडायचं आणि विकायचं हा गुन्हा आहे हा कायद्याने. जेल होती होय? हो आजामीन पत्र गुन्हा आहे तो, पण अयो सुटणार नाही. काय म्हणता? मग हिच्या आईला मला मांडूळच पकडायचं नाही. ए बाबा तुझं पकड, बघा तुम्ही तुमचं. यायला मला नाही श्रीमंत व्हायचं, जाऊ दे. आणि ते खोरं कायला आणलं होतं? बारा द्यायला आणलं होतं ना. कुणाचं बार देतोय? आता देतो कोणाचं तरी, काय असलं कुठे करण्यापेक्षा बारा दिलेलं बरं आहे. हा, बघा. हा? बघ बाबा. मला हा, ते पोतं घेऊन जा. ए, पोतंय काय? घे इकडे. ए, भांड्या. तुझ्या नात. एवढा का उड्या आणि तू पण ए. दुसऱ्या बिझनेसमॅन होणार आहे आपण आता, बिझनेसमॅन. तू आणि आणि बिझनेसमॅन. मग अरे तुला सांगतो, सरपंचाकडे गेलो होतो मी आता. हा मग सरपंचाला म्हणलं, सरपंच आपल्याला पान टपरी टाकायची आहे, तर आपल्याला आर्थिक मदत लागणार आहे. तर सरपंच देतो म्हणले. आता तुला सांगतो, आता पान टपरी टाकली, काही दिवसांनी लगेच साखर कारखाना टाकणार आहे. साखर कारखाना की 4 व्हीलर घेणार आहे आणि त्याच्यात एक ड्रायव्हर ठेवणार आहे. अरे ए, 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 भांड्या. हा. ती आधी फाटलेली पॅन्ट शिव नंतर साखर कारखाना आणि ती टाक. नाही शिवणार आहे ना फाटलेली पॅन्ट. कधी पान टपरी टाकल्यावर आधी पॅन्ट शिवून मग पांटपरी टाक, नाही तर लोक म्हणतात बिझनेसमॅन फाटकी आणणार पॅन्ट घालून येतो. जाऊ दे, आपल्याला काय खुर्चीवर बसायचं असं काय दिसतंय खालून पॅन्ट फाटली का नाही. ए साखर कारखाना, पान टपरी, ड्रायव्हर, 4 व्हीलर गाडी. ए गोळ्या, काय रे? तू बसच काढून सोडल्या ग. ए नीट बोलतो का? तू कोणाला बोलतोय? गोळ्याला बोलतोय, नीट बोल जरा. नीट बोलतोय का मी? तुला बोलायच्या लायकीचाच आहे तू. ते बंड्याने आता पानटपरी टाकली, हा. त्याला सरपंचाने आर्थिक मदत केली पानटपरी टाकाय, माहितीये का? अयो हा दुसऱ्या, मी सरपंचाकडे दिसाड जातोय बिझनेस आयडिया घेऊन. हं. मला कधी सरपंचानी आर्थिक मदत नाही केली, बंड्याला बरी केली. ते तर नाही, पुढं साखर कारखाना पण टाकणार आहे म्हणला, त्याला पण सरपंच मदत करणार आहे. होय. आणि मग ते तर जाऊन दे, परत साखर कारखाना टाकून झाल्यावर गाडी पण घ्यायला मदत करणार आहे, वरून त्याच्यावर ड्रायव्हर ठेवणार आहे सरपंच बंड्याला. हा बंड्याच्या गाडीवर ड्रायव्हर ठेवणार आहे. मग आईच्या गावात. आणि तू किती बिझनेस आयडिया घेऊन गेला, काय झालं का? हा ना राव, मग मी तेच म्हणतो ना, मला काय आर्थिक मदत देतो का नाही, मला काहीच बोललं नाही. तू आता एक काम कर, हा. तू बंड्याच्या आधी आहे ना भूमिपूजनाची पत्रिका पाठवून दे सरपंचाला. म्हणजे बंड्याच्या आधी पानटपरीचा बिझनेस मी चालू करू म्हणतो का? अरे भूमिपूजन करून घे, मग परत सरपंच तिथं आल्यावर लाज काज देईन तुला थोडेफार पैसे हा बरोबर आहे. मदत तिथं म्हणून. भूमिपूजनाला 4 माणसांच्या हा. चव नाही जावा म्हणून देणार तर काय ना काही. बरोबर 4 माणसाच्या लाज काज कबूल तरी करीन बा. घे तुला बिझनेस आयडिया, म्हणजे बिझनेस करायला 4 2 पैसे काय असेल ते आर्थिक हा. मदत, बरोबर का नाही? हा हा बरोबर आहे, कर तसंच. काय येऊ मग मी. तसंच करतो मी, जातो. हा. ज्या आईला दोघांच्या पण निमंत्रण पत्रिका संघच आल्यात. याचं भूमिपूजन 4 वाजता आहे, याचं भूमिपूजन 4 वाजता आहे. आता याच्या पूजनाला नाही गेलो तर याला रागीन, याच्या पूजनाला गेलो तर याला रागीन. आता करावं तर करावंच काय सरपंचाने. आता जावं तर लागेल कोणाच्या तरी भूमिपूजनाला. बघू आता. युवा उद्योजक गोळू दादा का विजय असो. अजून गोळू दादा की जय. अजून गुरु भैया जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. बरं सरपंच, हा बोला. भूमिपूजनाची पत्रिका पोचली ना? हा पोचली ना. हा मग झाला ना टाइम, चला ना आता. 4 वाजता ना. हा हा येतो ना. चला लवकर चला, येतो ना. म्हणजे काय? अरे गायला पाणी पाचतो, फ्रेश होतो आणि येतो ना. नाही चला. घ्यायला आलोय, तुम्ही यायला नाही म्हणून आम्ही आलोय घ्यायला. चला लवकर. काय कुठे निघले सरपंच? अरे तो भूमिपूजन आहे ना. हा, मग माझं आहे ना भूमिपूजन. हा मग येणार आहे ना. उगाच नाही, युवकांचा प्रेरणास्थान युवा उद्योजक बंडू दादा यांचा विजय असो. ए विजय असो, तुझ्या माग कोण आहे पण? अरे काय कोण आहे म्हणजे काय? हा? अरे तुला काय करता, हळूहळू लोक येतील ना, होय. त्याच्यासाठी घोषणा देतो एक मी. बंडू दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बर हा. सरपंच, हम्म. चला आपलं भूमिपूजनाला उठा. सरपंच बसा तुम्ही. पत्रिका मी पहिल्यांदा दिली तुम्हाला.
हा दिली ना. मग तुम्ही म्हणजे पहिला मान माझा आहे, माझ्याकडे चला उगा. हा चला. सरपंच ए बंड्या तू थांब. काय? पत्रिका तर माझी बी पोचली. आता पण- तर ऐकून हा, घे. हा. सरपंच आधी माझ्या भूमिपूजनाला येणार मग तुझ्या. असं कसं तुझ्या पूजनाला येणार? अरे सरपंच पहिल्यांदा माझ्या भूमिपूजनाला येणार. हा. मी पहिल्यांदा पत्रिका पुरविली सरपंचाला, माहिती का तुला? ते मला माहित नाही. मी इथं आणून दिली. सरपंच भूमिपूजनाला येणार म्हणजे येणार. सरपंच नाही नाही, अजिबात नाही सरपंच, तुम्ही जायचं नाही अजिबात भूमिपूजनाला. तुम्हाला सांगतोय, तुम्ही मला आर्थिक मदत केली का नाही? केली का नाही? केली ना. मग तुम्ही चला माझ्या भूमिपूजनाला, चला. हा, तुम्ही जाऊ ना, चला. चला ना. हा, चला. सरपंच तुम्ही माझ्या भूमिपूजनाला यायचंय. ए. बंड्या हे बघ तुला सांगतोय. तुम्हाला आडवं चलतोय का? तुम्हाला आडत चालतं का? नाही नाही तुम्हाला आडवं नाही, चलतोय नाही, का? तुला तुला काय करायचं? हे बघ, अरे पण ऐका ना, नाही, 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 माझं तुला ऐका. मला आडवं चालायचं नाही, का? माझं ऐका. चालायचं का? माझं हे बघ. ऐक, हे बघ. जी मी धंदा टाकला 30 टाकाची गरज होती का? 30 तारीख धरायची गरज होती का? 30 वेळ धरायची गरज होती का? कोणी नाही, सांगितलं नाही, तुला नाही, शांतपणा? मी- कोणी सांगितलं तुला भांडण शांतपणा? मी नाही टाकला. धंदा धंदा तू तू टाकला टाकला. माझा बघून. अरे, तुला कोणी मी- टाकायला अरे, लावलं? हे बघ, तुला सांगायला लागलोय गोळ्या. आर्थिक तुला सांगायला लागलोय. अरे मला कुठं हाणी का? हे बघ, हे बघ बंड्या तुला अजून बी सांगतो माझ्या नादी लागू तू नको तू. माझ्या हा. नादी लागू नको, काय हा. चटकूट करीत असतो. नाही, अरे, नाही, भांडण तुला- करा. तुला तू करायला पाहिजे. सरपंच, बाजूला करा तुम्ही. मी सरपंच, तुम्ही बाजूला सरा. तुम्ही बाजूला सरा. सरपंच, बाजूला सरा.